मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 214, 1 ऑगस्ट, वेदप्रेमी लोकमान्य। आज लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे, त्यांना कोटी कोटी वंदन। लोकमान्य टिळक म्हटलं की फक्त स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे किंवा जहालमतवाद किंवा गीतारहस्य एवढंच आपण बघतो, पण खुद्द टिळकांना समाधान आणि आनंद देणारी पुस्तके म्हणजे त्यांनी लिहिलेलं द ओरायन आणि दुसरे द आर्किड होम इन द वेदाज हे म्हणजे वैदिक आर्यांचे उगमस्थान। त्यांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य लिहिला, हे जगजाहीर आहे। पण मला टिळकांबद्दल आदर्श म्हणजे विशेष आदर वाटायचं कारण फक्त हे त्यांचं वेदप्रेम आणि वेदाभ्यास। थोडा वेळ मिळाला तरी मनसोक्त चिंतन करू ते म्हणत असत आणि त्यातून ओरायन ग्रंथ साकारला। टिळक उत्तम वक्ते होते, सूक्ष्म गणितज्ञ होते, उत्कृष्ट ज्योतिष सांगणारे होते, खगोलतज्ञ होते, समाजबोधक होते, म्हणजे आणि ज्योतिषी तर निष्णात होते, तो काही विषयच नाही। 15व्या शतकात कोपर्निकसनी ह्या खगोल म्हणजे तज्ज्ञांनी सुद्धा हे सर्व गुण जसेच्या तसे त्याच्याजवळ होते। म्हणजे आणि फक्त राजकारण नव्हतं, फक्त धुरंधर राजकारणासाठी तेच पुन्हा आला असं मला वाटतं। इतकं सूक्ष्म टिळकांनी वेदांवर अभ्यास करून लेखन केलं आणि खगोलशास्त्रावरचं ते पुस्तक आहे, ते इतकं उत्तम लिहिलं आहे, आश्चर्य वाटतं त्यांना एवढा वेळ कसा मिळाला। आणि म्हणून मी हे धाडसाचं मत मांडलं की कोपर्निकस पुनर्जन्माने टिळकांच्या रूपाने आला। सतत राजकारणात व्यग्र, समाज जागृतीसाठी दौरे, केसरी वृत्तपत्र चालवणे, त्याचे रोजचे अग्रलेखाचे लिखाण, ह्या सगळ्यामधून वेळात वेळ काढून वेदांचा अभ्यास त्यांचा चालू होता। एक गोष्ट लक्षात आली की जगाच्या कोणत्याही देशातून रात्री मृग नक्षत्र दिसते आणि याचा संदर्भ त्यांनी मासानाम मार्गशीर्षोम हे घेतलं आहे, ते मृगाशी संलग्न आहे असा त्यांनी संपूर्ण आडाखे बांधून संदर्भ दिला आहे। पृथ्वीचा अक्ष, विषुववृत्त, सूर्य या तिघांची सांगड घालत असताना 4 बिंदूत तो इंटरसेक्ट होतात हे त्यांनी सांगितले। आणि त्यावेळी सूर्य कोणत्या नक्षत्रात आहे, कोणत्या राशीत आहे हे पाहिले। ज्या महत्त्वाचे म्हणजे ज्या बिंदूत विषुववृत्ताला छेदून सूर्य उत्तरेकडे जातो त्याला वसंत संपात म्हणजे व्हर्नल इक्विनॉक्स म्हणतात। जेव्हा सूर्य विषुववृत्ताला छेदून दक्षिणेकडे जातो तेव्हा शरद संपात म्हणजे अर्थात स्प्रिंगल इक्विनॉक्स म्हणतात। जेव्हा कालमापन करताना इसवी सन नव्हते, वेदांचा काळ नेमका करेक्ट हुडकायचा होता। 12 राशी, 27 नक्षत्र, पृथ्वीच्या फिरणाऱ्या अक्षाची गती, सूर्याची गती, विषुववृत्ताचे स्थान ह्याचे गणित मांडत मांडत मागे जायचे होते। आणि अक्ष 1 अंश हल्ल्यावर फक्त 72 वर्षे मागे जाता येते या निष्कर्षावर टिळक आले। आणि तसे ते मागं जात जात अतिशय क्लिष्ट आकडेवारी करत टिळकांनी खात्रीने सांगितले की इसवी सनापूर्वी 8 ते 10 हजार वर्षा वेद अस्तित्वात होते। म्हणजे निर्माण झाले असं ते म्हणले नाहीत, ते त्यावेळेस अस्तित्वात होते। एवढा त्यांचा अभ्यास खोलात जाऊन त्यांनी केलेला आहे। हा ग्रंथ त्यांनी 1893च्या शेवटाला प्रसिद्ध केला। जॉन हॉपकिन युनिव्हर्सिटीमध्ये बाल्टिमोरला 4च महिन्यात तो ग्रंथ सूक्ष्म अभ्यासून प्राध्यापक मॉरिस बिमफिल्ड यांनी टिळकांची प्रचंड वाहवा केली। आणि इथेच मला एक विशेष गोष्ट सांगावी वाटते की 60च्या दशकात पहिले अग्निमंदिरसुद्धा आपले बाल्टिमोरलाच झाले। मग वेदप्रेमी ऋषितुल्य मॅक्स मुल्लर तर टिळकांच्या विद्वत्तेने दिपून गेले। वेदप्रेमी नंतर खूप त्यांची जवळीक झाली, दोघांच्यात स्नेह निर्माण झाला। कारण त्यापूर्वीच त्यांनी 1892ला केम्ब्रिज विद्यापीठात भारताकडून इंग्रजांनी किंवा इंग्लंडने काय शिकावे याच्यावर परिसंवाद घेतला होता, व्याख्यानमाला गुंफली होती आणि त्यात त्यांनी ऋग्वेद आणि गीतेचा प्रचंड उदोउदो केला होता। आणि टिळकांना इसवी सनाच्या 5व्या शतकातील वराहमिहिरच्या संशोधनाचा पण अभ्यास करता आला। टिळक तर म्हणजे या सर्वांच्या खोलातच जात होते, त्यामुळे त्यांनी सगळ्याच वाङ्मयाचा आपल्या सूक्ष्म अभ्यास केला आहे। ग्रीक, रोमन, जर्मन तत्त्वज्ञानांचा पूर्वी वेद ज्ञान उपलब्ध होते हे त्यांनी ठासून सांगितले आणि त्याला ह्या इंग्रज लोकांनी म्हणजे त्याचाच पुरस्कार केला, त्यांना टिळकांचंच बरोबर आहे खात्रीने सांगितलं।
ह्या ग्रंथ प्रकाशनाने पाश्चिमात्यांनी तर शिक्कामोर्तब केले. अविरत कार्यरत असून आपले सनातनत्व सप्रमाण जगापुढे मांडणाऱ्या टिळकांच्या सूक्ष्म आणि बहुआयामी बुद्धिवैभवाला कोटी कोटी वंदन. सनातन वेद ज्ञान की जय. सत्य सनातन धर्म की जय. नमस्कार.